आता मी इथे वॉशिंग सेंटर आलो आहे. आज सोमवार आहे. इथे 25 मे 2026 तारीख आहे. तर आता काल IPL बघितला. तर 4 टीम प्लेऑफ म्हणजे क्वालिफाय झाली आहे. पहिल्या नंबर RCB, मग गुजरात, त्याच्यानंतर हैदराबाद, राजस्थान. सगळ्या त्या टीम आहे ज्यांनी पहिला एक ट्रॉफी जिंकली आहे. पंजाबचे चांगले चांगले खेळत होती, पण आता बाहेर झाली आहे पंजाब. आता बघू चौघांपैकी कोण जिंकते. सर्वात जास्त चान्स असतात RCBचे जिंकण्याचे आणि नंतर गुजरातचे. बाकी हैदराबाद आणि RRचे तर सर्वात कमी चान्सेस आहे. बघू आता काय होते ते. तर इथे मी वॉशिंग सेंटरवर काम करतो. लगभग आता 2रा महिना व्हायला आला आहे. मला इथे काम करायला थोडं काय बोलू आता, इथे काम करणं म्हणजे ठीक आहे. तर आता तेच आहे, म्हणजे मागच्या इरफानकडे करत होतो त्याच्यापेक्षा तर चांगलं आहे, पण एवढं पण खास नाही आहे. मला इथं बस म्हणून इथं बस मी 1 वर्ष काम करेन. आता काय वेळ मिळायला माहिती, मी सोडून निघून जाईल दुसरीकडे जाऊन काम करायला. सगळीकडे 1 वर्ष करीन, 8-9 जागी, आणि त्याच्यानंतर कुठलं परमनंट ठरवेल. किती अजीब राहते. स्टार्टिंगला मी स्वतःचं वॉशिंग सेंटरचं दुकान खोलेल, तर हा तेच आहे, तर एवढा प्रॉफिटेबल नाही आहे. तर त्याचे पैसे पण खूप लागणार आहे, आणि मग त्याच्यानंतर चालेल की नाही त्याची पण काही गॅरंटी नाही आहे. कामावर पण 1-2 जण ठेवावं लागेल, म्हणजे एवढी कमाई नाही आपल्याला. पेक्षा बेस्ट आहे, हेच बेस्ट आहे कमी पगारात. काही बात नाही, मेहनत तर करावी लागते. कोणते 12 तास दुकान थांबावं लागते. मानसी काय बोलू आता, पर्सनल लाईफची पण माझी अशी खासी होते. आता मी ठीक आहे, लग्न पण होईल की नाही माझं माहिती नाही. सगळ्या व्यवस्थित बिझी राहतो. तेच असं 7-8 वर्ष काम केलं तर लग्नाला खाक होणार आहे. आता 21 वर्षाचा नवीन आहे, 8-9 नंतर असंच सिंगल राहावं लागेल. पण मुलगी भेटेल की नाही माहिती नाही. मम्मीने सोडली तर मला तर भेटेल की नाही, मला टाईमच नाही भेटत. काय केलं आता वॉशिंग सेंटर बिझी असतं मी. आता कोणाबरोबर कोणाचे नंबर घ्यायला, बातचीत करायला, घुमायला टाईमच नाही. जे स्वतःचा बिझनेस करायला लागेल तेव्हा टाईम भेटेल. आता मन करतं वॉशिंग सेंटरवर काम करण्यापेक्षा FDमध्ये पैसे पडले आहेत, त्याच्यातले 1,00,000 रुपये काढून 10 बिझनेस काय करतो. टाईम पण भेटेल, आणि याच्यापेक्षा अगर एक तरी बिझनेस चालला त्याचा कमाई पण खूप जास्त होईल. असं मी विचार करतो आहे. बाकी बघू आता, मम्मीशी एकदा बोलावं लागेल. तिघांची FD आहे, माझ्या बहिणीची, भावाची आणि त्यांच्या FDमध्ये 1,00,000 रुपये. तर मी माझ्या बहिणीची आणि भावाची तर नाही काढू शकत, तर हा माझी तर काढूच शकतो. आणि मग त्याच्याने 10-10 हजाराचं बिझनेस ट्राय करू शकतो. ते झालं तरी मग किती 1,00,000 रुपये जातील, आणि चांगलंच आहे. त्याच्यानंतर 1,00,000 रुपये FDमध्ये राहून तर काय होणार नाही. संपला तेव्हा भावाची आणि बहिणीची तर FD आहेच ना. आणि मग परत पैसे लागले कामात, बहीण भावाचे पैसे द्यायचे, त्याच्यात नाही आणणार मला.
काय विचार